नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार निलेश मेश्रामच्या शाळा आणि संपत्ती पोलिसांच्या रडारवर। 5 शाळांच्या माध्यमातून मेश्रामने जमवली 50 कोटींची माया। नातेवाईकांच्या नावावर सुद्धा शिक्षण संस्था। पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात आज कारवाईची शक्यता। ससूनच्या चौकशी समितीच्या अहवालात काय? मंगेशकर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर कैसासवर काय कारवाई होणार? रुपाली चाकणकर देणार माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि पाणी टंचाईचा आढावा घेतला जाणार। मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी अहवालाबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होणार। भारतातील टोल नाके लवकरच बंद होणार। सरकार सॅटेलाइट आधारित टोल संकलन प्रणाली राबवण्याच्या तयारीत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा। वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास थेट बँक खात्यावरून पैसे होणार कट। मुंबईतील पाणी टंचाई आणि गढूळ पाण्याच्या पुरवठ्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। आज पालिकेच्या सी वॉर्ड ऑफिसवर काढणार हंडा मोर्चा। पालिका प्रशासन आणि सरकारला विचारणार जाब। मुंबईतील प्रभादेवी पुलाचा पाडकाम लांबणीवर पडणार। आधी पर्यायी रस्ता द्या, मग पूल पाडा। स्थानिकांची आक्रमक भूमिका। नागरिकांच्या सूचना हरकतींमुळे पुलाचं पाडकाम लांबणीवर जाणार। उद्यापासून मुंबईकरांचा लोकल प्रवास सुपर कूल होणार। मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ। एसी लोकलच्या 14 फेऱ्या वाढणार। महाराष्ट्रात थंड हवेच्या ठिकाणी घामांच्या धारा। लोणावळ्यामध्ये पारा 38 अंशांवर। इगतपुरी तोरणमाळची सुद्धा हीच स्थिती। पर्यटकांमध्ये मात्र निराशेचं वातावरण। यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज। 6 जून ऐवजी 1 जूनलाच मान्सूनचं आगमन होणार। हवामान खात्याचा अंदाज। - 2025च्या अखेरीपर्यंत सोनं 1.5 लाख रुपये प्रतितोळा होण्याचा अंदाज। अमेरिका आणि चीनमधील वाढत्या ट्रेड वॉरचा परिणाम। मंदीत सुद्धा अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सोन्याच्या मागणीत वाढ। विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅचचा दावा।